राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज मी अयोध्येत होतो. सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतले. यापूर्वी मी अयोध्येत येऊन गेलो त्यावेळेस राम मंदिराचे बरंचसं काम राहिलं होतं आणि आता जवळपास राम मंदिराचं पूर्ण काम झालंय. अत्यंत विलोभनीय असं सगळं राम मंदिराचं दृश्य होतं. बराच वेळ मी राम मंदिर परिसरात घालवला. रामलल्लाचं दर्शन घेतलं, राम दरबाराचं दर्शन घेतलं आणि मोठ्या प्रसन्न चित्ताने मी मंदिराच्या बाहेर पडलो. पण एक खंत माझ्या मनात आज होती. गेली 500 वर्ष आम्ही हिंदूंनी राम जन्मभूमीसाठी लढा दिला. 90 साली मी देखील अयोध्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस मुलायम सिंग सरकारने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची सीमा असलेल्या तमसा नदीवर आम्हा सगळ्यांना कोंडलेलं होतं. कसे तरी करत आम्ही प्रयागराजपर्यंत पोहोचलो, पण मुलायम सिंग सरकारच्या पोलिसांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही आणि मारून मारून जबरदस्तीनं दक्षिणेच्या रेल्वेत आम्हाला बसवण्यात आलं. थोडीशी रामलल्लाची सेवा मी देखील केली आहे, पण कोठारी बंधू सारख्या असंख्य तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या राम मंदिरासाठी. पण दुर्दैवानं या राम मंदिराच्या दानपेटीतून लोकांनी मोठ्या भक्तिभावाने आपली छोटीशी पुंजी रामलल्लाच्या चरणी अर्पण केली होती. ती सुद्धा चोरणारे महाभाग निघाले. खूप वाईट वाटलं. हे चोर यांना अयोध्येच्या चौकात भर उलट टांगून मारलं पाहिजे. अरे, तुम्ही रामाच्या दरबारात सुद्धा सगळं चोरताय. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कारण रामाच्या चंद्याची चोरी झाली. याचा गवगवा, याचा बोबाटा देशभर नाही जगात झाला. अरे, व्यर्थ गेलं त्या लोकांचं बलिदान, ज्यांनी राम मंदिरासाठी आपला जीव पण अर्पण केला. आणि या लोकांनी त्या राम मंदिरात व्यापार सुरू केला. कोट्यावधी रुपयाचा जो सोने चांदीचा चढावा किंवा जे दान रामचरणी लोकांनी अर्पण केलं होतं, ते सुद्धा चोरणारे लोक या देशात निघावे, आमच्या हिंदूत निघावे. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. चंपतराय, आपण राम मंदिराचे प्रमुख ट्रस्टी आहात, पण आपल्या जवळच्या माणसाने अब्जावधी रुपयाचे सोने चोरून नेले. सोने चोरून नेणाऱ्याची बघा किती चोर शातीर होता की जाताना तू रेल्वेतून पोत्यामध्ये भरून न्यायचा, कारण रेल्वेमध्ये तसं फार काही पोलीस चेकिंग करत नाही. विमानाने नेलं असतं तर ते सापडलं असतं. जाताना रेल्वेतून पोते भरून सोनं न्यायचं आणि येताना विमानातून यायचं. आणि ही चोरी गेली काही दिवस त्यांची चालू होती, काही दिवस, काही महिने चालू होते. सरकारच्या लक्षात आलं नाही. आता उत्तर प्रदेश सरकारनं त्याच्यावर SIT नेमली. SIT काय नेमायची, दिसतच ना. ज्या माणसाचा पगारच एवढा नाहीये की त्याच्यापेक्षा त्याने अब्जावधी रुपयाची मालमत्ता कशी जमवली, ती मालमत्ता त्वरित ताब्यात घेतली पाहिजे. आणि त्याच्या घरावर योगी सरकारनं बुलडोजर चालवलं पाहिजे. त्यांना अशी तशी माफी करताना आली पाहिजे, कारण यामुळे समस्त हिंदू धर्मावर कलंक लागलेला आहे. कारण हिंदू धर्मामध्ये केलेल्या दानात सुद्धा चोरी होते. याच्यातून हे लक्ष येतं. चंपतराय आपल्या जवळचाच खास माणूस, रामाला चढवलेल्या सगळ्या दानातून सोनं चोरून गेला. चंपतराय, आपल्या जवळच्याच माणसाने आपल्याला चंप लावलंय, एवढंच या प्रसंगी म्हणेल. धन्यवाद.